धरल्यानंतर नैराश्य येतं आणि त्या वैराग्याचा सुद्धा अहंकार चढतो बरं का. आम्ही कांदा खात नाही, आम्ही लसूण खात नाही, आम्ही कोणाच्या हातचं पाणी पित नाही, आम्ही आमच्या हाताने करून खातो, आम्हाला कोणाचं चालत नाही, याचा सुद्धा अहंकार होतो. नीट लक्षात घ्या, मी काही कोणावर हे म्हणत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे. कांदा खाणारा बिचारा कांदा खाऊन मोकळा होतो, तो कांदा खाल्ला हेही विसरतो, पण जो खात नाही ना तो सांगतो आमच्या जेवणाची व्यवस्था मध्ये आम्ही कांदा खात नाही बरं का. बरं का. मग पुन्हा नवऱ्याला सांगतो, मंडळींना सांगा चुकून कांदा घालतील सवयीने, पुन्हा कांदा तोंडात आला. पानावर बसल्यानंतर कांदा घातला नाही ना, अरे आता किती वेळा खातोयस. हा, अहो जो खातो तो खाऊन मोकळा तरी होतो, हा सतत कांदा त्याच्या डोक्यात. काय अवघड. बरं, आमच्या सावतोबा महाराजांना विचारलं, महाराज आपलं कसं काय? ते म्हणले कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई अवघी विठाबाई भाजी. ते म्हणाले उलट कांदा चांगला असतो, कोलेस्ट्रॉल वाढत नाही. लसूण चांगला असतो, त्यांनी रक्त जे क्लॉट्स होतात ते होत नाही. तुमचं कोलेस्ट्रॉल नीट ठेवायचं असेल तर कांदा रोज जेवणामध्ये खावा. हे सांगण्याकरता आम्ही ऐकण्याकरता इथे आलोय काय? बर चला. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. मी कशाला काय, मी काही पुराव्याशिवाय बोलतो काय? तर मी ते तुम्हाला काढून दाखवीन. नामदेवरायचा अभंग आहे. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल, वांगे भाजून भरीत करी आणि वर कांद्याची कोशिंबिरी. अभी क्या करेंगे बोलो. मग एक बाबा महाराजाला खोटं ठरवा, नामदेव महाराजाला खोटं चलवा. चला ठरवा खोटं नामदेव महाराज. वांगे कदाचित हे चातुर्मास सोडून कार्यक्रम असेल. वांगे भाजून भरीत करी. म्हणून बघा ते वारीत आमच्या कुठेतरी ती वांगे नवमी येते काहीतरी, का कांदा नवमी काय असेल ते असेल, कांदा नवमी. आणि ते वांग्याचं काय ती एक केव्हा तरी येतं, वांगे षष्ठी. बरोबर आहे ना? काय ते तुम्हाला पाळता म्हणून तुम्हाला माहिती, मला ती षष्ठी माहिती नाही. काय हा ते कांदा नवमी आमच्या दिंडीमध्ये कुठेतरी येते ना. बडे ते केव्हा येते? अहो ते सगळ्या त्या दिंडीत करतात की ती तुमच्या दुसऱ्या दिंड्या आहेत त्या दिवशी ते मुद्दाम कांद्याची भजी करतात, कारण का उद्यापासून खायचं नाही. उद्यापासून खायचं नाही म्हणून आज हाण. एक लक्षात ठेवा, हे काही उगीच असं उगीच वैराग्याच्या गोष्टी करायच्या. बायका कोणी आलं तर लांबून ठेवा. अरे कशाला? अरे एवढं तिला लांब ढकलण्यापेक्षा आई म्हणून दर्शन घे की बहीण म्हणून दर्शन घे की. एवढं तुझ्या मनातला विकार का गेला नाही अजून? इथे लक्षात ठेवा की वैराग्याने उगीच नैराश्य येतं. अरे आत इथे येऊन बसले त्याचं काय करतोस? इतकं सोपं नाही आहे महाराज, इतकं सोपं नाही आहे. हे लक्षात ठेवा. उगीच नैराश्य येतं, आम्ही हे खात नाही, आम्ही ते. अरे बरोबर आहे, जे खायचं नाही ते खाऊच नाही. मांसाहार बरोबर आहे, हत्या करून खाऊच नाही, अगदी बरोबर आहे बरं का. पण हे काही इथे भानगड येत नाही. बरं एक लक्षात ठेवा, आपलं वैराग्य किंवा आपण काही खात नसेल तर ते आपल्याकरता आहे, जगावर का त्याचं प्रदर्शन करायची काही गरज आहे का? आता मला सांगा, हे कसा काय सांधा जुळायचा? वैराग्य आणि कृष्ण. म्हणजे मी काही दुसरं सांगत नाही तुम्हाला, हे मला ते काही कळलंच नाही. वैराग्य आणि कृष्ण हे कसं काय, म्हणजे काय, अहो कसं काय, हे जमू शकत नाही. कृष्ण म्हणजे हा निराळा आहे. भोग भोगिता हो सरले सकळ. भोग भोगून सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर भाग आहे, बाकी इंद्रियाचा जो भाग आहे तो होत राहतो.
म्हणून ब्रह्मदेवानी सांगितलं, ज्ञानेश्वरी काढून बघा, इंद्रिया तेन कोंडी भोगा तेन सोडी, अभिमान संडी स्वाजातीचा, कुळधर्म चाळी विधी निषेध पाळी, मग सुखे तुझं सरळी दिले आहे. पर एकण परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापार होय तो मी करीत वाय ऐसे न म्हणे. झालं वैराग्य. मी करतो असं म्हणू नकोस. मी करतो म्हणलंस की भोगी झालास, आणि मी करत नाही प्रभू माझ्याकडून करून घेतो म्हटलं की वैराग्य प्राप्त झालं. आम्ही जुन्नरला गेलो होतो. सहज चर्चा चालू होती. आमचे अप्पा महाराज होते आणि एक मनुष्य आला, म्हणाला सगळं प्रभू करतो, मग काही करावं का? काहीही करावं का? अप्पा म्हणला, हो सगळंच प्रभू करतो, काही करावं का? म्हणले करा. नाही म्हणले, तुमच्या मनात काय येतंय? ती रस्त्याने बाई धरली, जाऊन तिचं पदर धरा म्हणले. नीट लक्षात ठेवा, काहीही करा, मी नाही म्हणत नाही, पण तिथल्या ज्याचा जो प्रसाद आहे तो घ्यायलाही तयार राहा ना. काय हा, देव करतो, पण प्रत्येक देवाचा प्रसाद ठरलेला आहे. दत्ताचा पेढाच, गणपतीचा मोदकच. नको ते करा, खेटराचा प्रसाद. मग म्हणू नका मारलं का? मारलं कसं? तोही देवाचा प्रसादच आहे सर. म्हणून उगीच अशी तिरकी मला विचारे, आयुष्य गेले माझे त्याच्यात हे तिरकं सोडवण्यात. तेव्हा काहीही करा. आणि एक सांगतो, जो या विशिष्ट सर्व प्रभू माझ्याकडून करून घेतोय, या विशिष्ट लेवलला आल्यानंतर तो इकडे तिकडे जातच नाही. हा मुख्य मुद्दा आहे, हेही समजून घ्या. हे ज्यांना काही करायचं नसतं ते अशा आडव्या जातात. काही करू का? कर की. काय काय करतोस ते कर, कर की. बाईचा पदर धरा असं वाटतो, जा की आत्ता प्रवचन सुटल्यावरच धर. ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसलाय आणि तुमच्या पोटात गोळा उठलाय, भूक लागली, चहा काहीतरी पाहिजेच. सरळ उठावं, ते पारायण अर्ध सोडलं का विचार करू नये, बंद करावं, चहा पिऊन यावा, पुन्हा लक्ष नीट लागतं. हो, 10 वेळा चहाकडे चित्त जाण्यापेक्षा, मी बघितलं हे पारायणामध्ये, ते त्यांना माहिती असतं ना एवढं की ते बघतं पहिल्यांदा चहाचा कॅन आलाय का तिकडे. मी म्हटलं तू इथे बसलायस का तिथे बसलाय, त्यापेक्षा चहा घेऊन येऊन बस, पुढचा 1 तास तरी सुखात जाईल. मी कशा करता सांगतोय, नुसतं वैराग्य इथे जमत नाही आहे, प्रेमामध्ये वैराग्य जमत नाही बर का. म्हणून रासलीला आलेली आहे इथे. मोठी गंमत आहे बघा. जिथे प्रेम आहे तिथे काही काही गोष्टी घडत असतात. काय काय घडतं मला सहज आठवलं. काय काय घडतं बघा. जो वैराग्यवाला मनुष्य असेल ना, एकदम थोडं जाऊन जाईल बरं का. पण प्रेमामध्ये जरी भांडण झालं की नाही तरी तो क्षमा करेल. हा मोठा गुण आहे प्रेमातला. प्रेमातला मोठा गुण आहे. म्हणून जे मागचे मोठे मोठे होऊन गेले तपश्चर्या करणारे, त्यांनी माणसं जाळून टाकली आहे ना. मुख्य पुढे कथा किती होईल मला माहिती नाही. दुर्वासाची कथा प्रख्यात आहे ना. दुर्योधनाचं खाल्लं आणि खाल्ल्या अन्नाला जागे राहायला गेले, पण देव जागा असल्या कारणाने काही घडलं नाही आहे ना. का दुर्योधनाकडे गेले खाल्लं विल्लं भरपूर, जास्ती रंगून सांगत नाही. ते म्हणाले काय इच्छा आहे? काही नाही म्हणाले, पांडवांना शाप देऊन जाळून टाका. हे लक्षण होय. इथे मग कठोरता निर्माण होते. तिथे काय घडतं काय नाही. म्हणून शाप बीप असे कुणाच्याही तोंडातून जात नाहीत. प्रेम असेल ना तिथे शाप नाही. अजून सांगू का, प्रेमातला शाप सुद्धा आशीर्वादात असतो. माझ्या घरात कसा येतो ते मी बघते म्हटलं की कृष्ण म्हणला बरोबर आहे, मला बोलवलंस होय असं येतो. घराघरामध्ये फिरत होता. नीट लक्षात ठेवा, इतकं काही सोपं नाही आहे. नुसतं नाही, त्यांच्याशी लोंबी झोंबी करत होता, खोटं नाटक खेळत होता, त्यांच्यावर डाव देत होता आणि त्यांच्याकडून डाव घेत होता. हे फक्त भक्तीत घडतं.
संसारामध्ये देव आपल्यावर डाव देत असतो आणि आपण घेत असतो. भक्तीमध्ये असाही कधी दिवस येतो की एक दिवस आपण देवावरही डाव देऊ शकतो. हे भक्तीचं श्रेष्ठत्व आहे. पुढे सांगतो हेच प्रेमाचं विशेषत्व आहे. प्रेमाचं विशेषत्व काय आहे तर हे आहे. म्हणून एक लक्षात घ्या, प्रेमामध्ये या सगळा विलास आला. एखाद्या माणसाने जर वैराग्य धरलं तर काही नाही. वैराग्य धरल्यानंतर प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला नैराश्य असतं. आपल्या आईच्या तोंडातून खेड्यापाड्यातली जर बाई असेल ना तर त्या बायकांच्या तोंडामध्ये शिव्या असतातच. नाही नाही, चांगल्या सुद्धा बघितल्यात मी. आधी सुशिक्षित बायका सुद्धा आपल्या पोराला मेल्या म्हणतात. चांगल्या अगदी ग्रॅज्युएट असलेल्या सुद्धा मेल्या, कोरट्या. मी म्हटलं पोराच्या जगण्याची प्रार्थना करता येईल, मेल्या का म्हणताय? बाबा महाराज एवढी प्रवचनं करता, तुम्हाला कळत नाही माझ्या मेल्या शब्दाचा अर्थ काय आहे? मी म्हटलं तुझ्या डिक्शनरीतला मेल्या शब्दाचा काय अर्थ आहे? चिरायुष्य राहो, अखंड राहो, शतायुष्य हो, हा माझ्या मेल्याचा अर्थ आहे. हो म्हटलं बरोबर आहे, ही आईची स्पेशल डिक्शनरी आहे.